महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे नगर परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे व या निवडणुकांच्या संदर्भात आपण आपला माणूस आपला उमेदवार या सदराखाली वेगवेगळ्या उमेदवारांबरोबर चर्चा करत आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 2016 या साली निवडणूक झाली होती, त्या 2016 सालच्या निवडणुकीतल्या प्रभाग क्रमांक 8चे विजयी उमेदवार अमोल शेटे यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत। सर, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार, धन्यवाद। 2016 मध्ये आपण नगरसेवक पदावरती निवडून आला होता, बरोबर। तर ते किती मताधिक्याने आला होता आणि त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? सर्वप्रथम मी राहण्यासाठी डोळसनाथ मंदिर तळेगावातील गाव भागामध्ये आहे आणि मी प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी निवडणुकीकरता पक्षाकडे मागणी केली आणि त्या ठिकाणी मला पक्षाने सर्वात शेवट उमेदवारी दिली आणि त्यानंतर निवडणुकीचा प्रचार मला थोडा काळ कमी मिळाला, पण मी तयारी सुरुवातीपासून त्या प्रभागामध्ये ठेवल्यामुळे अनुभव खूप वेगवेगळे आले। मग त्यावेळेला विजयादशमी असेल, दिवाळी असेल, शिक्षक दिन असेल, अजून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, असे अनेक उपक्रम मी निवडणुकीच्या आधीच्या काळात राबवण्यात आले होते आणि साधारणतः 4-4.5 हजार मतांचा तो प्रभाग होता आणि त्याच्यामध्ये 288 मतांनी मी स्वतः विजयी झालो होतो। 2016 साल व आता 2025, तर या दोनही निवडणुकांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला कोणता फरक जाणवतोय? 2016 साली झालेली त्यावेळेतली निवडणुकीत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्हीही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध होते। त्यानंतर 2019 साली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या। त्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे युतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे युतीमध्ये इलेक्शन झाली, पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती इलेक्शन निवडणुका झाल्यानंतर तुटली आणि त्यावेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्या 2019ला मावळ तालुक्यातील त्यावेळेला आमच्याबरोबर सहकारी म्हणून जे नगरसेवक होते, जे उपनगराध्यक्ष झाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। शेवटच्या ऐन मोमेंटला त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी त्या पक्षाची उमेदवारी मिळवली आणि त्या इलेक्शनमध्ये ते विजयी झाले आणि कालांतराने साधारणतः 1-2 महिने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच चालू होती। युती राहती का आघाडी होती आणि शेवटी 2 महिन्यांनी आघाडी झाली आणि ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार हे सत्तेमध्ये बसले आणि ती आघाडी 2-2.5 वर्षच टिकली। त्यानंतर परत 2.5 वर्षानंतर शिवसेनेचा एक गट फुटून बाहेर पडला आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या त्या शिंदे आघाडीने सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस झाले आणि त्यानंतर आता 2024ला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचं निवडणुका लागल्या। त्यामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजितदादांचा एक गट फुटून बाजूला पडला आणि भारतीय जनता पार्टी अशी तिन्ही मिळून महायुतीचं प्लॅनिंग करून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सत्ता स्थापन केली पण आणि महायुती म्हणून इलेक्शन पण लढल्या। आता आपण पाहतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, तर त्या सरकारच्या अनुषंगाने आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये काही त्याचा इम्पॅक्ट पडू शकेल का? तुमचं मत काय? आत्ताच माझ्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांवरती देवेंद्रजी फडणवीस जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं जाहीर केलं आहे, मुंबई महापालिका वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये स्वबळावरती आपण निवडणुका लढवाव्यात, जेणेकरून आपला पक्ष आणि आपली संघटना ही टिकून राहील।
बरं, मग आता तुम्ही या निवडणुकांमध्ये कोणत्या प्रभागातनं इच्छुक आहात? पूर्वी 13 प्रभाग होते तळेगावमध्ये, पण आत्ता नव्याने लोकसंख्या वाढली. 2011ची जनगणना होती, ती 2021ला व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. पण त्या अनुषंगाने पाहिलं तर टक्केवारीमध्ये लोकसंख्या आणि मतदारसंख्या वाढली. आता जवळजवळ 65 ते 66 हजाराच्या दरम्यान मतदारसंख्या आहे आणि लोकसंख्या लाखाच्या पार झाली असेल. त्या अनुषंगाने एक प्रभाग वाढवला आहे, म्हणजे 14 झालेत. तर पूर्वीचा माझा प्रभाग क्रमांक 8 होता, तो कडोलकर कॉलनी, पंचवटी कॉलनी, इंद्रायणी कॉलनी, 32 बंगला असा होता. पण आता नव्याने प्रभाग एक वाढल्यामुळं तो प्रभाग झाला आहे 9 नंबर, आणि जो 8 नंबर आहे त्या 8 नंबरमध्ये जुन्या 8 नंबरमधली मस्करनीस कॉलनी, जेव्हेरी कॉलनी, टकले वस्ती, आणि मग जुना प्रभाग 7चा 70% भाग म्हणजे म्हाडा, माळसकरवाडी, खांडगे कॉलनी, फ्लोरा सिटी, लॅटिस, लेक पॅराडाईज, लेक शोर हा भाग जोडला गेला आहे. बरं, मग आता तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मधनं तुमचा उमेदवारी अर्ज तुमच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे. तर मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये प्रामुख्याने कोणत्या अडचणी आहेत किंवा तिथल्या नागरिकांना कुठल्या सोयीसुविधा आजपर्यंत मिळालेल्या नाही आहेत आणि त्यावरती तुमचा फोकस आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2001 साली तळेगाव शहराला 2 तळी आहेत. एक गाव भागामध्ये आहे आणि एक स्टेशन भागामध्ये. 2016ला इलेक्शन झाल्यानंतर तळेगाव स्टेशनच्या तळ्याचं काम मुख्याधिकारी आणि त्या 2001ला एक ॲग्रीमेंट झालं होतं. नगरपालिकेने एक अगरवाल म्हणून बिल्डरला ती जागा डेव्हलप करण्याकरता दिली होती. पण 2016 नंतर त्याच्याबरोबर संगनमत करून त्यावेळेला माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी मध्यस्थी करून प्रांतांना सांगून त्या तळ्याची डेव्हलपमेंटचं काम चालू केलं. तळ्यातील संपूर्ण गाळ बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तळ्याचा आकारही मोठा करण्यात आला. म्हणजे हे तळेगावच्या वैभवात वाढ होईल असं हे एक काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेणेकरून पूर्वी तळेगावमध्ये कुठंही कुठल्याही प्रकारचं शिल्प, कुठला स्टॅच्यू नव्हता, जो की 2016ला मी नगरसेवक झाल्यानंतर कडोलकर कॉलनीतील कॉर्नरला, म्हणजे जिथं आत्ता विद्यमान आमदारांचं ऑफिस आहे, घर आहे, त्या कॉर्नरला एक बेटी बचाव बेटी पढाव, की तळेगावात हे आपण सांस्कृतिक शहर आहे, ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे. अशा शहरामध्ये एकही स्टॅच्यू म्हणजे जे दाभाडे सरकारांचाही स्टॅच्यू कुठं नाही आहे, छत्रपतींचाही नव्हता. आत्ताच नव्याने 4 दिवसापूर्वीच 20 तारखेला आमदारांच्या वाढदिवसानिमित्त शिवशंभू स्मारक समिती, त्या समितीचा मी स्वतः सदस्य आहे. ती समिती पण आम्ही संतोष भेगडे पाटील आणि आम्ही मिळून स्थापन केलेली, आणि तो स्टॅच्यू मी त्या 2016मध्ये नगरसेवक झाल्यानंतर ठराव करून ती पूर्ण कल्पना राबवण्यात आली. तो स्टॅच्यू भले आमचा कार्यकाळ संपल्यानंतर झाला असो, काय हरकत नाही, कोण चिरकाल नसतंच. आज आम्ही आहे, उद्या नसूही. फक्त ते तळेगावच्या वैभवात वाढ व्हावं असं एक स्टॅच्यू, तसाच एक ठराव अजूनही झालेला आहे, पण तो पुढील काळात होईल. त्याच प्रकारे तळेगावच्या वैभवात वाढ होईल असं हे तळेगाव स्टेशनचं जे तळं आहे ते ॲक्च्युली त्यांनी त्यावेळच्या स्थानिक राजकारण्यांनी विचार केला असावा की अगरवाल कंपनी जी काय आहे ती चांगलं काम करेल, पण त्यांनी काही केलं नाही किंवा त्यांच्याकडनं करून घेता नाही आलं. त्या संपूर्ण तळ्याच्या मध्ये लेक पॅराडाईज, फ्लोरा सिटी आणि CRPFचं सांडपाणी किंवा घाणपाणी त्या तळ्यात येत होतं. ते संपूर्ण पाणी आम्ही त्या 5 वर्षाच्या काळात बाहेरनं फिरून घेतलं, तळ्याचा आकार मोठा केला, तळ्यातील गाळ पण बाहेर काढला. आज फक्त ती केस असल्यामुळं बाकी डेव्हलपमेंट करता पैसे टाकता येत नाही किंवा थोडंसं राजकारण इकडचं तिकडं झाल्यामुळं ते काम थांबलं आहे. पण जर का पाहिलं गेलं तर आपण म्हणतो लोणावळा जसं मावळमधील पिकनिक स्पॉट आहे, ज्या ठिकाणी भुशी डॅमला असेल, राजमाचीला असेल किंवा टायगर पॉईंटला लोक येतात, तशीच तालुक्यातूनच नाही तर पिंपरी चिंचवड, पुण्यापासून लोक तळेगावच्या त्या तळ्याच्या सुशोभीकरण केल्यानंतर तळेगावात येतील आणि येथील स्थानिक जे काय रोजगार वाढेल, टपरीधारक असतील ह्या तळेगावात सगळीकडे बसतात. ते एका ठिकाणीच मोठ्या प्रमाणात, जसं पुण्यातील सारसबाग आहे त्याप्रमाणे खाऊ गल्ली हा छोटा शब्द आहे, तिथं बोटिंग क्लब पण होऊ शकतंय आणि मोठ्या प्रमाणात खेळणी म्हणजे आता तुमचा मानस आहे की त्या तळ्याचं सुशोभीकरण आणि स्थानिक तरुणांना रोजगार. या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या समस्यांवरती आपल्याला काम करायचं आहे? आता त्या भागामध्ये विद्यमान आमदार जे आहेत ते माझ्या अगोदर संगीता शेळके असतील, त्यांच्या अगोदर ते नगरसेवक होते.
त्यांनी बरेच प्रयत्न केले. तसं पाहायला गेलं तर तळेगावात कुठलंही काम कुठल्याही नेत्यांनी केलं तरी ते पुरं होत नाही. काम कुठलं तरी मागणी ही राहतीच नागरिकांची, हे राहिले ते राहिले. पण जे काय आता मी पाहील हळूहळू तसं जसं जे काय योग्य वाटतील आणि जे प्रयत्न करता येईल ते नक्कीच काम पूर्ण करेल. रोड, गटर, लाईट्स, पाणी ह्या तर मूलभूत गरजा आहेत. ते सोडून असं काहीतरी करावं की जेणेकरून ते कायम लक्षात राहील. 2016च्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका, तर त्यावेळेला 2016मध्ये जे तुमच्या सोबत होते, आज ते तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत, तर ते आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात? 2016लाही त्यावेळेला प्रतिस्पर्धी होते, तेही तेवढेच स्ट्रॉंग होते. आम्ही त्यांनाही कधी हलक्यात घेतलं नव्हतं, कारण की त्यावेळेला माझ्यासमोर ब्रिजेंद्र किल्लेवाला म्हणून उमेदवार होते माझ्यासमोर. आणि ज्यांनी जवळजवळ माझ्या काकांच्याही इलेक्शन निवडणुकांमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर यादव शेठच्याही केलं. सूर्यकांत काळोख यांच्याही वेळेला त्यांनी त्या कॉलनीमध्ये काम केलं. नंतर विद्यमान आमदारांच्या निवडणुकीत पण काम केलं. त्यामुळं त्यांनाही दांडगा अनुभव होता त्या प्रभागाचा. त्यामुळे त्यावेळेलाही मी कधी त्यांना कमजोर समजलं नाही आणि आताही कोणी माझ्यासमोर उमेदवार येईल त्यालाही मी कधी कमजोर समजणार नाही. कारण की युद्ध असो वा निवडणूक, समोरच्या उमेदवाराला कमजोर समजणं म्हणजेच आपली हार आहे. त्यामुळे उमेदवार कोणी असो तो स्ट्रॉंगच आहे माझ्या दृष्टीतून. सर, आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातील जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल? मी फक्त प्रभागातच नाही तर संपूर्ण तळेगाव शहरातील नागरिकांना असं आवाहन करील की सर्वांनी मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावावा. कारण की प्रत्येक एक मत हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण मतदानाकडे सुट्टीचा दिवस म्हणून पाहत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही मतदान करा आणि नक्कीच सुट्टी म्हणून दिवसभर बाकीचा तुम्ही वेळ फॅमिलीकरता द्या, पण मतदान नक्कीच करा. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करणार आहात त्या व्यक्तीला तुम्ही आज निवडणुका आल्यात म्हणून भेटू शकताल का? 12ही महिने पाहिजे त्या वेळेला 365 दिवस आणि 24 आवर कधीही फोन करू शकाल का? तुम्हाला तो तेवढा अवेलेबल होऊ शकेल का? असाच उमेदवार तुम्ही निवडा किंवा त्याला मतदान नक्की करा. नाहीतर तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे तो काहीतरी प्रलोभनं दाखवणार आणि मग इलेक्शन निवडणूक संपली की तो परत तुम्हाला भेटणार नाही किंवा त्याच्यापर्यंत जाण्याकरता तुम्हाला पायऱ्यांचा वापर करावा लागेल किंवा माझा निरोप दे, मला भेटायचं आहे किंवा इतर मेसेजेस सोडावे लागतील किंवा मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता बरेच अडथळे तुम्हाला सामोरे जावे. अशा उमेदवारांकडे मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या. मतदान देताना तुम्ही तुमचा निर्णय घ्या की आपण कोणाकरता आणि कोणाकरता काम करू किंवा मतदान करू. अमोल शेटे यांनी 2 महत्त्वाचे विषय सांगितलेत की मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता जास्तीत जास्त संख्येने मतदान करा व अशा उमेदवाराला मतदान करा जो तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल असेल. तर सर, तुमच्या आगामी राजकीय व सामाजिक कारकिर्दीसाठी आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.